माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, रामचंद्र भगवान की जय, गोपाळ बुवा महाराज की जय, बद्रीशाल भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय. स्वामी विवेकानंद महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. दोन लाईन धरा, दोन लाईन धरा. रामकृष्ण हरी जय जय अनुभव नवे मिशन की 18 तारखेला MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं एक वर्ल्ड पीस डेलिगेशन 1830 11 सप्टेंबर स्वामी विवेकानंदांनी ज्या फुलरटन हॉलमधून संपूर्ण जगाला एक संदेश दिला होता. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल आणि 21-22व्या शतकामध्ये माझी भारत माता जगामध्ये ज्ञानाचं दालन म्हणून उभारणीला येईल आणि जगाला परिचय होईल असं म्हटलं होतं. त्याच फुलरटन हॉलमधून त्यांच्याच शब्दांचा संदेश जगासमोर मांडण्यासाठी आणि भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर माऊली, फिलॉसॉफर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन. तुलना विचित्र वाटेल, परंतु हा संदेश घेऊन खरं म्हणजे हे वर्ल्ड पीस डेलिगेशन वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचं आमचे वाईस चान्सलर रवी चिटणीस, डॉक्टर मिलिंद पांडे, आमचे दुसरे वाईस चान्सलर नागपूरचे SN पठाण, मिलिंद पात्रे,
महेश थोरवे आणि असे आम्ही सर्व सहकारी राहुल कराड यांचं पहिल्यांदा परिषद झाली ती लंडनमध्ये झाली. विषय होता की शिक्षणाची पद्धती काय असावी आणि लंडनमध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजचं सर्व सामंजस्य लक्षात घेऊन तिथे पुणे ऑक्सफर्ड डिक्लरेशन पास करण्यात आलं आणि पहिल्यांदाच किंबहुना इतिहासामध्ये की भारतीय संस्कृतीचा एक वेगळा स्वरूप आणि अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून जो घुमट उभा राहिला त्याचं चिंतन आणि ऑक्सफर्डमधलं विशेष वेगळं पण किंवा ब्रिटिशांचं त्यांच्या अंगी असलेली शिस्त पंक्च्युअलिटी याचं वेगळं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीमधलं जे विशेष आहे विशेष करून माऊलींनी जे सांगितलेलं किंवा वेदविद्येपासूनचं सर्व जे तत्त्वज्ञान आहे याचा कुठेतरी समन्वय व्हावा अशी अपेक्षा होती. पुढे शिकागोमध्ये फुलर्टन हॉलमध्ये 130 वर्षानंतर आम्हा सर्वांना ज्या सभागृहातून ज्या जागेवरून ज्या मातीवर उभं राहून स्वामी विवेकानंदांनी जगाला संदेश दिला त्या जागेवर जाऊन तिथं वंदन करण्याचाही योग आला आणि नुसतं वंदन नाही तर तिथून बोलण्याचा योग आला आणि पुन्हा तोच संदेश आत्ता जगाला तारून येऊ शकेल. तर का सध्या संपूर्ण जगभराची जी स्थिती आहे केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती जी अराजक संपूर्ण चालू आहे त्याच्यातून आपल्याला वेगळी शांततेची दिशा कशी घेता येईल असा एक विनम्र प्रयत्न होता. तिथूनही त्यांचाच तो संदेश पुन्हा एकदा जगासमोर मांडण्याची संधी मिळाली आणि खरं म्हणजे त्या ब्रिघहॅम यंग युनिव्हर्सिटी नावाची जी संस्था आहे हॉटेलमध्ये हॉल बुक केलेला आहे तिथे प्रेस पाहतो लोक तिथे तेव्हा मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एक वेगळा संदेश जगाला भारतीय संस्कृतीचा देण्याचा प्रयत्न झाला आणि मोठा जगभर हा संदेश पोचला याचं मला समाधान आहे आणि असं वाटतं की भारताचं जे दायित्व आहे ते तिथं निश्चितपणे याला एक दिशा देईल आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य असं जे आपण बोलतो त्याचा समन्वय घेऊन जगामध्ये सुख समाधान आणि शांतीचा एक माहोल निर्माण व्हावा अशी प्रार्थना आहे आणि जगाला एक नवीन शिक्षण पद्धतीचं स्वरूप जगासमोर मांडण्याचंही संधी मिळाली. मला असं वाटतं की आमच्या दृष्टीने या संस्थेच्या दृष्टीने एक आंतरिक समाधानाचा विषय आहे की आपण आपल्याला दिलेलं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानुसार कार्य झालं. याच्यामध्ये हे जे काही स्वरूप आहे खरं पाहिलं तर याचंही फार महत्त्व आहे. याला एक वेगळा अर्थ आहे आणि तो पहिल्यांदाच जगासमोर मांडला गेला. मी आपल्याला आपले आभार मानतो की तुम्ही या बाबतीमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी मदत करावी एवढीच कल्पना आहे.
आपके लिए भी थोड़ा खुशी का मौका ये है कि पिछले कई दिनों से आप ब्रेकिंग न्यूज़ में उलझे हो। तो करार सर ने जो पिछले 10 दिनों में काम किया है वो ज्वाइनिंग न्यूज़ है। और विश्व शांति की जब बात बनती है तो हर एक की अपेक्षा होती है विश्व शांति आनी चाहिए, लेकिन कैसे आए। 1983 से करार सर ये काम कर रहे हैं कि ये एजुकेशन के माध्यम से ही हो सकता है। त्यामुळे शिक्षण हे आदर्श ठेवूनच देता येतं। शिक्षण हे शस्त्राप्रमाणे असतं, त्याचा उपयोग कोण करीत आहे आणि कशासाठी करीत आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो। तो इस बार करार सर ने इंग्लैंड में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में वैल्यू बेस्ड यूनिवर्सल एजुकेशन के बारे में कॉन्फ्रेंस में भाषण किया और आज उसकी आवश्यकता है जो स्वामी विवेकानंद जी ने 1983 से शुरुआत की थी। When he started his speech with my sisters and brothers of America, I think ये पहला सेंटेंस ही एक्चुअली G20 का सिनोनिम है। My sisters and brothers of America जब कहते हैं वसुधैव कुटुंबकम का सिनोनिम क्या हो सकता है, तो ये एड्रेस की शुरुआत है उनके। और करार सर का विवेकानंद जी आदर्श है और उसी मार्ग से एक सिंगल हैंडेडली पिछले 40 साल विश्वनाथ करार से ये कोशिश करें कि एजुकेशन के माध्यम से स्कूल से एजुकेशन से लेकर कॉलेज तक ये विश्व शांति की बात बनी। इसलिए उनके एजुकेशन में जो शुरुआत होती है वो भी विश्व शांति प्रार्थना से होती है सुबह। अभी जो डोम के बारे में आपने देखा, स्वामी विवेकानंद जी का सपना इस तरह से पूरा हो गया। सच्चाई में तो कोई शास्त्रज्ञ और तत्वज्ञ इकट्ठा नहीं आ पाए, लेकिन मूर्ति के रूप में उस गुंबद में ये सभी इकट्ठा आए हैं। अब सवाल इतना ही उठता है कि ये सिद्धि तो प्राप्त हो चुकी है, लेकिन इसकी प्रसिद्धि कैसे करें। तो प्रसिद्धि के लिए आपको यहाँ पे आमंत्रित किया गया है कि एक काम ऐसा है, बाकी सभी जगह पे आप अभी तो इलेक्शन के समय पे आप सुन रहे हो बार बार, लेकिन जोड़ने की जो बात है मनुष्य करके एक दूसरे से, ये बात 40 साल से शिक्षा के क्षेत्र में डॉक्टर विश्वनाथ करार कर रहे हैं। विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ करार सभी धर्मों को इकट्ठा लाने का ये प्रयास है। मनुष्य के शरीर में दिमाग और देह के बारे में चर्चा हुई, लेकिन मन और आत्मा के बारे में चर्चा नहीं हुई। हमारे संतों की तरफ मैकॉले की कृपा से हम लोगों ने अंधश्रद्धा के रूप में देखा, जिसमें सबसे ज़्यादा ज्ञान छिपा हुआ है। उन संतों के शब्दों में हमने वो शास्त्र नहीं देखा। कोपरनिकस के पहले 250 साल संत ज्ञानेश्वर जी ने कहा है कि सूरज स्थिर है और बाकी ग्रह घूमते हैं, लेकिन हमें भारतीयों को ये पता नहीं था, क्योंकि मैकॉले ने सिस्टम में ऐसी की थी। आपके पास आने की आवश्यकता इसलिए होती है बार बार कि करार सर का ये काम जो इस टूर में उन्होंने किया है, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में जाके वहाँ के लोगों के साथ इंडो ब्रिटिश कुछ टाइप हो सकता है क्या, जिन विरोधों ने हम पे राज किया है। जो अंग्रेज बार बार ये कहते रहे, if you want to destroy people's culture and its identity, you have to undermine its religion and its language. We the British did that as India's rulers. ये उनका ट्रेड सीक्रेट पूरी दुनिया पे राज करते वक्त। लेकिन आज ये उल्टा हो रहा है कि यहाँ करार सर वहाँ जाने के बाद उन लोगों की इच्छा है कि हम कुछ भारत के साथ टाइप तैयार करें, जिसकी वजह से मनुष्य को तैयार किया जाए शिक्षा के माध्यम से। वही बात वहाँ पे हुई फर्गटन हॉल में शिकागो में। विवेकानंद के स्पीच को उसमें कार्विंग किया हुआ है स्टेयर। आप जाओगे शिकागो पे तो उस इमारत जो है आर्ट सोसाइटी ऑफ शिकागो के स्टेयर के पे एक स्टेयर पे एक सेंटेंस कार्व किया और उसको लाइट किया गया है। तो ये हमारे यहाँ पे कितना सिखाया गया, ये भी बात है। और ये सब काम किसने ऑब्जर्व किया, तो ये करार सर का काम ऑब्जर्व किया उटाह यूनिवर्सिटी, ब्रिघम यूनिवर्सिटी के लोगों ने ऑब्जर्व किया कि भारत में ऐसा कुछ काम हो रहा है। तो कभी कभी जैसे दिए के तले अंधेरा रहता है, वैसी स्थिति तो हो जाती है। तो मेरी विनती है एज MIT मैन, ये काम के पीछे जो हम केवल सपने में इच्छा करते हैं कि विश्व शांति होनी चाहिए, जितने भी वॉर्स चल रहे हैं वो बंद होनी चाहिए, न्यूक्लियर वेपन्स है वो भी खत्म होनी चाहिए, लेकिन उसके learned friends from media, the print and electronic. I am grateful to you first for finding time in this busy schedule to meet us in this very place of Mumbai,
and possibly try to understand what has been just now said by Mr. Milind Patre. Pathan is yet to speak, but Sanjay Upadhyay gave you a brief glimpse of what is the purpose behind. Friends, you might be aware that we have been doing a very unique work of Alandi Dehu, transforming the pilgrim centers of India and the world into knowledge centers of India and the world. This very program of environmental improvement and pollution control was started in the year 1987. 87 से आज तक शायद 40 साल 45 साल जो भी काम हुआ उसके पीछे मैंने अभी जो एक बयान किया तीर्थ क्षेत्र से ज्ञान तीर्थ क्षेत्र तक, ऐसे शब्द यूजुअली यूज नहीं होते हैं, लेकिन मैं आपको बड़ी नाज से कहूँगा कि अवर इंस्टीट्यूशन MIT or the World Peace University today, MIT ADT University, and the institutions aligned to this very mission, wherein we have said two sentences I will tell you. Trying to promote the culture of peace and develop a holistic peace-loving society has been the mission. You know that we have been in engineering, medical, management, pharmacy, so many institutions in the modern education field. But today I can only very briefly make a statement before you. I know that you are going to be very busy, and I would love you to ask me some questions so that we can have a dialogue between us. What Sanjay said, Mr. Mukesh Sharma, whom you might be knowing him very well, बॉम्बे दूरदर्शन के पहले अधिकारी थे, लेकिन चर्चा होने से ज़्यादा अच्छा रहेगा आपके मन में कि भाई क्या बात है ये कि विश्वनाथ कराड़ इस उम्र में ऑक्सफोर्ड इंग्लैंड में जाके ऑक्सफोर्ड के कैंपस में जाके एक परिषद बनाते हैं, वैल्यू बेस्ड यूनिवर्सल एजुकेशन सिस्टम, ये नई संकल्पना जो आपने अभी देखा होगा, वो बॉडी ब्रेन ये हर एक चीज़ को, एवरी लिविंग सेल हैज अ बॉडी एंड द ब्रेन and here is the soul or the spirit and the mind. This concept is possibly put up before the world, maybe for the first time. That's my firm statement. Only one of the very great scholars and thinkers who have been along with us, I try to discuss with them, like Dr. Vijay Bhatkar too. The question is, it has to be in the most modern high-tech area of the Google, the Facebook, the IT, computer, you use the words. And when you speak at the international platform, you have to prove yourself that you are worthy of what you are discussing about. Speaking in my own village where from I have come, गाय भैंस के तबेले में स्कूल होता था, गोबर निकालने का, झाड़ू मारने का, फटे हुए गन्ने की बोरी डाल के उस पर बैठ के स्कूल शुरू होता था। गाय भैंस चरने जाती है खेती में और शाम को आती है वापस, उनके गले की बेली स्कूल की बेल होती थी। ऐसे देहात से आके ये बात करने का अधिकार कैसे प्राप्त होता? तो वी हैव अ वेरी टिपिकल वैष्णव बैकग्राउंड, and I have been fortunate enough that from the very farmers family, with the blessings of my elder sister Priyaga Kakkarad, about whom I have been making a mention because she has been one person who has been responsible for making our career and life of the whole family. The question is, there is a very wonderful, fundamental, the question that why and what for this mission. For your information, I never wanted to be an engineer. I became an engineer, started MIT. I am talking about MIT World Peace University. इंजीनियर बने, MIT खोली और अभी तो बात करते पीस की। ये क्या दिशा है भाई? ये कैसे होता है? इसे डिवाइन डेस्टिनेशन ऐसा बोला जाता है, डिवाइन मैसेज बोला जाता है। This very photo which I have kept here, you can see. I'll possibly, every one of you, I don't know whether I have the copies like here, but I'll see that it reaches every one of you. In this, it is written, philosopher Saint Sri Dhaneshwara, who says
may the darkness of the ignorance disappear and may this world see the light of knowledge divine. On the other side, it is written on this photo, philosopher, scientist. Never it was said philosopher, scientist. Philosopher, scientist, Dr. Albert Einstein, who says, I believe in God, who reveals himself in the orderly harmony of the universe, and I believe that the intelligence and consciousness is manifested throughout Mother Nature. I appeal to you, friends, you might be having different branches, but read these two sentences. Forget about the rest of the part. And the very small brief film you have been shown, which is possibly the biggest dome is not more important. The highest diameter, the monumental creation, miracle of the world, wonder of the world, all these words have been used, but the best part is, in my opinion, as a teacher, as a believer, it is now being recognized world over. It's a spiritually oriented scientific laboratory. This word has been the cause for which possibly I was invited to America, and the conferring of a PhD, in my opinion, it is important, but I'm not thinking that that was the most important event. More than the conferring of the PhD, the 23 or 25,000 sitting people here up there in the hall, and conveying this message to more than about 20 million people, and wherein the discussion of the very great philosopher saint of India, Sant Dhaneshwar or Sant Tukaram, or so many other people I can make a mention, this was discussed. And in appreciation of the new world order, wherein the chaos, confusion, bloodshed, massacre, terrorism going on world over, and especially on the background of the coronavirus before 2.5 years' time, when it came out from one laboratory, whatever way you say China or any other place, but you must know that it had come only with 20% strength. And you know that everyone, including myself, including all the prime ministers, presidents, the United Nations, all the members, Security Council members, the WHO, the World Health Organization members, everybody, including you and me, were sitting behind the doors. For 2 years, it's generally yesterday also was this discussed in America. They said, I met some gentleman in that, on the way, in some temple we had gone. He said, this is a very different discussion that the world needs today. May not be that our own people, ignorant people, they need it. But when I said transforming the pilgrim centers of India and the world into knowledge centers of India and the world, this is the mission. And this can only go from India, and for which this Swami Vivekananda speech on 11th September 1893, 130 years back. Like the same, the way, the hall, you must know the story. I'll try to possibly pass on. Kadve, oh Maharaj, sorry. The Vivekanandaची पुस्तक असली तर द्या सर्वांना. I request you, I appeal to you, please read the story behind. There are 8 volumes, and you must make a story yourself for Mother India. अपना जो भारत है, इंडिया है, जो भी है, इस भारत देश की एक नई दिशा है, उसका एक नॉलेज बेस्ड सोसाइटी का सुंदर चिंतन है. And how so beautifully the Vivekananda at that time had used those words. The first word was, as I repeat again, union of science and religion oblique spirituality. Alone will bring harmony and peace to mankind. The second sentence is more important. Again, he says, friends, remember, religion is nothing but to perform your duty. Duty toward the mother, the father, the family, the society, the nation, the whole world. These are the words of wisdom spoken 130 years back. And the third sentence is, that time we were under the clutches of the British. You know it very well. And that time Vivekananda tells the whole world and tells the Indian people
that friends remember it is much better to run after football on the ground than to read Gita or a Bible or a Quran in the temple or a mosque. Itna sundar hai dekho. And these words are going to be applicable today, and if the direction is not shown appropriately by all the universities, like the Oxford, Cambridge, MIT, Boston, Japanese, Chinese, forgetting the differences. You know it very well, you have much more information than me, but I am trying to do our own attempt. I know that I know my limitation. I know that I cannot change the whole world. I cannot change the society, not in the family. But Vivekananda had spoken one more word that time. He said, in this century, my mother India will emerge as a knowledge for the whole world. It is his sentence. I am just repeating it. And this was the discussion which took place in all the American universities and in Chicago too, for which I had gone to discuss, because it must be a test. The very learned, scholarly people, great intellectual people from the press and the media. In London we had a discussion. Because unless you prove that you are worthy very scientifically, logically and philosophically, the people do not accept you. You may accept because I am your close friend or I am from India. But this was the real reason for which this World Peace small delegation on the present scenario, you know what is going on, Russia, Ukraine and so many other things. And on this background, we are trying to make some contribution. And for which we said that we need to, maybe how many years it will take? Maybe 10, 20, 30 or 100 years. But the beginning has to be made, and the education has to be given some little different orientation, which I have shown it to you again as a value-based universal education system. All the universities of today, including our own 5 universities, or the Oxford or Cambridge and every university, we have never thought of the spirit of the soul and the mind. But the mechanism is same. Remember, the smallest of the small cell, the living cell, is life. And for the life and the whole human race, forgetting all the differences of religions, castes and creeds. Finally, when you think at the global level, which has been said, the world as one family or the Vasudhaiva Kutumbakam, these are the words of wisdom. They are not just for fun. And this thought can be properly put up, and that was the discussion which took place in Oxford, England, Fullerton Hall or Salt Lake City when I was conferred with PhD degree and everything. But that I take it sincerely, honestly, I have a pleasure. But it fills my heart with a sense of pride and pleasure, friends, that we could convey the very message of what Mother India stands for. And the world is accepting very willingly. They are waiting for, let me tell you honestly, meeting of the East and the West is one sentence which normally is. And I'll tell you a small story. About 30 years back, I had gone to Oxford for when MIT was started. And that time, I went to Imperial College initially, and I was to discuss with the Vice Chancellor or the Dean. And I said, what a great country, the Great Britain, which ruled half the world. आध्या जगह राज्य के रसमाल दुनिया पे राज किया. कितने लोग थे? 2-3 कोटि भी नहीं. कैसे जिया में? The sun was not set on their kingdom. So I just praised them, and I said to the Dean and the Vice Chancellor that time, 30 years back, कि भाई तुम्हारा देश इतना बड़ा है, the Great Britain. He said, Professor, correct yourself. I could not understand what he means. He said it was not Great Britain which ruled the world, it was the Oxford and Cambridge which ruled the world. And what they said again? They told me, remember, in Oxford and Cambridge, what do we teach them? The courage, conviction, determination and the commitment. And साहस जो है, तो यहाँ हम सिखाते हैं, you are born to rule the world. What is the teaching? Along with all other subjects, तुमचा जन्म जगावर राज्य करण्याकरता आहे, ही आमची शिकवण. This is our teaching. And hence my Oxford and Cambridge which ruled the world. आणि मला आश्चर्य वाटतं की काय भाषा आहे.
आम्ही काय शिकवतो, आता आम्ही सर्व शिक्षक समजे बसलेले, अँड देन आय हॅव माय ओन कन्व्हिक्शन. अँड फ्रॉम दॅट टाइम आय वॉज थिंकिंग, आता 150 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या आमचा चांगला गुण, आपल्याकडं इंडियन टाईम म्हणलं की वेळेवर न येणं, दॅट इज इंडियन टाईम. यू विल नॉट बिलीव्ह इन द ड्युरिंग द लास्ट 10-12 days, नॉट अ सिंगल मिनिट. 9:30 याचा अर्थ 9:30च फक्त. कार्यक्रम सुरू व्हायचा म्हणजे अगोदर हलणं नाहीच, फोन घेणं नाही, वाचा नाही, गप्पा नाही, काय चाललंय तुझं. मला लाज वाटली स्वतःची. मी आता सकाळी डिस्कस करत होतो आमच्या पात्रे सरांची वगैरे, की आपण कुठे कमी पडलो. आणि पण तरीसुद्धा या परिषदेमध्ये गेल्या 7-10-12 दिवसाच्या ऑक्सफर्डपासून सुरुवात झाल्यानंतर की हा जो प्रकार आहे तर त्यांचे चांगले गुण आणि आताचे चांगले गुण म्हणून ऑक्सफर्ड पुणे डिक्लेरेशन पास केलं आहे. आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सादर झालं. आणि मला आनंद असा आहे की बाबा त्यांच्यातले अत्यंत उत्तम गुण, आता जुनं रडत बसण्यापेक्षा एकमेकांचे, म्हणून ईस्ट आणि वेस्टचं येणं हे भविष्यवाणी विवेकानंदाची. ते वाचल्यानंतर कळू शकतं, ते मांडण्याचा आम्हाला संधी मिळाली. मित्र तुम्हाला सांगतो, तेव्हा डिलीट हा एक विषय जरी असला तरी त्याच्यावर हे बाकीचं जे मिशन आहे. आणि सध्याची अवस्था मी सांगतो, मी अगदी जरा कॉमेंट करतो, मी काही अधिकारी नाही, मी काही कुठल्याही पदावर असं असायचं काही कारण नाही. पण आमचं एक नैतिक म्हणजे जगाच्या समोर मांडत असताना युनायटेड नेशन्स, खरं म्हणजे असं म्हणताना ही बातमी हो करणं मला माहीत नाही, पण हे वीक पडलं आहे. WHO फक्त पाहण्याचं काम, आणि जगामध्ये किती चाललंय, भयानक अवस्था आहे सर्व, आणि कोणत्या दिशेने चाललंय. तर म्हणून आमच्या दातेने लिहिलं जे आहे की 21 शतकाचा शेवट आपल्याला बघायला मिळेल की नाही अशी अवस्था येऊन आहे. मग कुणाचं कर्तव्य आहे? तो वर्ल्ड ॲज अ वन फॅमिली असा शब्द वापरला आपण, आणि जग वापरतं. आणि कालच्या कॉन्फरन्समध्ये जाहीरपणे सर्वांनी सांगितले, वी ऑनर प्रोफेसर विश्वनाथ कराड अँड वी फुल्ली अप्रिशिएट, आणि इज वन ऑफ द इंटरनॅशनल लीडर. मी काही लीडर नव्हे, पण वेगळ्या अर्थाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, ईश्वरीय संकेत आहे. आता माझ्या तोंडाने मी सांगत नाही, हे त्यांचे शब्द सांगतो. कारण का ते वाट पाहतात की भारतातून कोणीतरी येईल, असं विवेकानंदाचे भविष्य होतं, भविष्यवाणी, त्याची प्रचिती काल. आणि माझं असं विनंती आहे की युनायटेड नेशन्स असो, युनो असो किंवा WHO असो, आणि आपण सर्व वाईस चान्सलर्स, कुलगुरू यांनी याच्यावर थोडा बदल करण्याची गरज आहे. आणि ते बदल केलं तर त्यालाच मग हे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून हा अंधश्रद्धेचा विषय नाही, हे पहिलं आपण लक्षात घेऊ. याच्यामध्ये एकही शब्द, आता संजय उपाध्यायाने तुम्हाला बोलले सांगतो, लक्षात ठेवा, 745 years back, a boy of 16 years old बरोबर सूचना देत आहे तुमच्या वतीनं. रिमेंबर दिस की ॲट द एज ऑफ 16 what has been written, they are nothing but very scientific and principles and laws. तेव्हा पसायदान माऊलीचं आणि आईन्स्टाईन आपला बुद्धाचं काय पंचशील आणि पसायदान जेव्हा एका लेवलवर येईल तेव्हा जगामध्ये शांतता नांदेल विवेकानंदाच्या मार्गदर्शनाने. मला असं सांगण्यात आलं, मी मास्तर असल्यामुळं बोलत राहायची सवय आहे, तर तुम्ही माझं मन समजून घेतलं असावं असं मी समजतो. मनाची केमिस्ट्री जरी कळली नाही तरी आत्म्याचं स्वरूप कळा. मन थोडं चंचल आहे, आत्मा स्थिर आहे, आत्मा अविनाशी आहे. तेव्हा मन की बात म्हणण्यापेक्षा दिल की बात करणं जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण मोकळं बोलूया. इट्स ओपन फॉर डिस्कशन. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर विचारा. पण मला आंतरिक समाधान असं आहे की मी विवेकानंदाच्या स्वप्न साकार होण्याच्या दिशेने भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं खरं स्वरूप मी जगाच्या समोर मांडू शकलो या दौऱ्यामध्ये. आणि गोलपीस डेलिगेशनचं जे मिशन होतं छोट्या प्रमाणात होतं, त्याला बऱ्यापैकी आशीर्वाद जगाने अप्रिशिएट केलं आणि भारताच्या या परंपरेचं सर्वांचं कौतुकही झालं. धन्यवाद. एकच प्रकार आहे असा की मी लंडनमध्ये
विशेष करून ज्या बाबासाहेबांना 14 डिग्रीज आहे तुम्हाला माहिती आहे, तर त्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्टडी रूम आहे तिथंही अभिवादन करून आलं. बुद्धाचं असो, आंबेडकरांचं असो, आणि जगामध्ये ज्यांना ओळखतात ते 2च नाव आहेत, महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध. कुठल्याही नेत्याच्या नावाने जग भारताला ओळखत नाही, कोणताही नाही लीडर, पण 2 नावं आहेत. 126 देशामध्ये गांधींचं नाव, बुद्धाचं नाव जाहीर, आणि आंबेडकरांच्या घटनेचं कौतुक जगभर. त्या ठिकाणी भेटण्याचा योग आला. हे मुद्दाम उल्लेख करतो की हे खरं म्हणजे शांतीच्या दिशेने जाणारं एक वेगळं पाऊल आहे. धन्यवाद. तुमचं खूप छान हे आताचं भाषण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शांतीचा संदेश द्यायचा. विशेष म्हणजे गौतम बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे, पण सध्याच्या महाराष्ट्राचं राजकारण आहे, त्या महाराष्ट्राच्या राजकारणाने हे केलं, तर तुम्ही काय सांगू शकता या राजकारणात? मेहरबानी करून मी राजकारणाविषयी बोलणं योग्य नाही, बोलणार नाही. बोलण्याची अपेक्षाही आपण करू नका. मी आंबेडकर असो किंवा गांधी असो किंवा बुद्ध असो किंवा छत्रपती शिवरायांचं नाव घेईन मी. ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षीच पुन्हा, ज्ञानेश्वर 16 वर्ष, छत्रपती शिवराय 16व्या वर्षीच बोलतात, तथागत गौतम बुद्ध 17-18 वर्षाच्या वयात बोलतात. ते चिंतन खूप उंचीच आहे. तेव्हा राजकारणाविषयी चर्चा करणं हा माझं काही काम नाही, माझा तो विषय नाही. मी तुम्हाला विनंती करेन की आपण दुसरं काय असेल तर बोलू. सर, सर्वप्रथम आपल्याला डिलीट मिळाल्याबद्दल आपले खूप खूप शुभेच्छा देतो मी सर. आणि माझा प्रश्न असा आहे की आपण 11 सप्टेंबर 1893 साली स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी गेले होते, शिकागो या ठिकाणी. तर आपण त्या ठिकाणी पुतळा स्थापन केलेला आहे, म्हणजे पुतळा बसवलेला आहे. बसवला नाही तो, आता खरं वाटेवर आहे, परत जाणार आहे आम्ही, कारण का तो वेळेवर पोचला नाही. विमानामध्ये ते मोठं 11-11.25 फूट आहे, तो मोठा असल्यामुळं ते लोड करता येत नाही अशी एक तक्रार झाली. त्यामुळे मग जहाजाने पाठवायचा का वगैरे असं झालं, तर तो पुतळा बसायचं ठरलंय. तो जाईल लवकरच, आणि पुन्हा आम्ही जाऊन त्या ठिकाणी तो मोठा कार्यक्रम आहे आता वेगळा. ठीक आहे, धन्यवाद. सर, आपण आज देशभरात शांतीचा संदेश आपण देतात, तर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी भारतापुरता विषय नाही हा, संपूर्ण जगाचा विषय, मानवतेचा विषय. मी पहिल्यांदा सांगतो पुन्हा एकदा की हे जे काही करतो आहोत आम्ही किंवा जे काही संस्था आहेत, तर मी 1995 साली पोप पॉल II रोममध्ये, माझी ओळख नव्हती, पण तेव्हा गेलो तेव्हा मी आय एम दी हंबल सर्वंट ऑफ इंडिया, मदर इंडिया ह्युमॅनिटी असा विषय आहे. मानवतेचा पुजारी, मानव सेवा करता आली तर तेवढाच विषय आहे. सर, माझा प्रश्न वेगळा होता. हो, मी असं म्हणतोय की आज तुम्हाला भारतात आहे ना एक वर्ल्ड पीस झोनच्या माध्यमातून तुमची एक ओळख आहे, आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथं आज पाश्चात्य देशामध्ये गेला होता, आणि त्या ठिकाणी एक शांतीचा संदेश तुम्ही दिला. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्या काय अनुभवलं त्या ठिकाणी ते गेला तर? मला असं वाटतं अनुभवलं असं आहे की खरं म्हणजे सर्वांच्या मनामध्ये भावना आहे. सर्वांना असं वाटतं की असं जे सध्या जे चालू आहे तसं घडू नये. राजकारणाबद्दल लोकांच्या मनामध्ये फार घृणा दिसते. सर्व जगभर सध्याच्याला कुठल्याही देशात गेलं, अनेक पत्रकार भेटले, चॅनलवाले भेटले, लंडनमध्ये भेटले, लंडन प्रेसचे लोक होते, न्यूयॉर्क टाइम्सचे लोक होते, तिथले फार मोठे शास्त्रज्ञ होते, प्रोफेसर्स होते. एकूण अशी भावना दिसते की राजकारणाविषयी लोकांना अगदी बोलायची सुद्धा इच्छा नाही अशा प्रकारची भाषा बोलली जाते जगभर. भारतातच नव्हे तर जगभर याची छोटीशी अनुभूती आमच्या पद्धतीने याच्यामध्ये पाहिली, आणि मला वाटतं तो विषय वेगळ्या दिशेने जातो पूर्णपणे. पुन्हा सांगतो, पण एक आहे की त्यांना अजूनही भारतीय संस्कृती, परंपरा किंवा तत्वज्ञानाचा जो विषय बोलतोय याच्याविषयी अतिशय कुतूहल. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की आता मी कोण, कुठून आलो, काय झालं. एकदम अमेरिकेमधल्या 3 विद्यापीठांनी एकत्र यायचं वगैरे, तर इथे मात्र डायलॉग आहे. लोकांना असं वाटतं की बाकीचं बाजूला ठेवून सुद्धा, पण तरी स्टील त्यांनी ज्या पद्धतीने माझं वर्णन केलं किंवा काय बोलले, काही कारण नाही ना.
आय एम नॉट द रिलेशन किंवा आय एम नॉट इन्फ्लुएन्सिंग एनिबडी. काय राजकारणाचा विषय नाही, पण लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना अशी जगभर इव्हन ऑक्सफर्ड केम्ब्रिज असो, आताच्या युनिव्हर्सिटीज असो किंवा जगातले मोठे मोठे काही नेते भेटले, मोठी माणसं भेटली, त्या सर्वांना असं वाटतं की बोलत कसं नाही, कसं करा, तुम्हाला सुचलं कसं, हे झालं कसं. काल आमच्या याच्यामध्ये एका विद्यार्थ्याने मला कालच्या येताना की तिथे ते वर्ल्ड पीस प्रेयर म्हणायला लागला. आमच्या MIT बापट नावाचा मुलगा भेटला आणि त्याने सांगितलं सर आपण सर्वजण उभं राहून पुन्हा एकदा विश्वशांती प्रार्थना म्हणूया. तर पसायदान हे युनिव्हर्सल अँथेम व्हावं अशी कल्पना आम्ही 40 वर्षापूर्वी केली होती. अँड दॅट द ओनली मेसेज. किंवा तीर्थक्षेत्राकडून म्हणजे कधी काळी ज्ञानेश्वराबद्दल वगैरे गैरसमज बाकीचे होते, पण जगाला हे सर्व माहीत झालं. जगाने तर इथपर्यंत की बा तुम्ही त्याचं अमुक केलं तमुक केलं, कौतुक फार होतं. कोणी म्हणतो ज्ञानेश्वर तुम्हीच आहात, कोणी म्हणतो विवेकानंद तुमचा त्यांचा पाईक आहे, आपण पाईक आहोत सगळे. आणि आपल्याला ते कळलं, याची जग वाट पाहते एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आणि महात्मा गांधी नाव घेतलं आणि बुद्धा घेतलं की जग उभं राहतं. याच्यात दुमतच नाही. मी कुठल्याही प्रकारचं बाकीचं कमेंट न करता तुम्ही जर आता विचारलं तर त्याचं नीड अगदी हवं. आणि भारत हा विश्वगुरू म्हणून उदयाला येईल ही जी भाषा आहे, कदाचित विश्वगुरू होण्याच्या भारताच्या दिशेने टाकलेला आपण घेतलेलं हे पहिलं पाऊल आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला खूप समाधान आहे की ज्याचं स्वप्न पाहिलं आपण 30-40 इयर्स आणि ज्याच्याकरता रात्रंदिवस कार्य केलं, त्याचं जगाने नकळत त्यांनी माहिती कशी कुठून काढतात माहीत नाही, पण दे हॅड द फुल अप्रिशिएशन. नो वन म्हणजे नो वन कोणी अगदी अभिवादन करण्याशिवाय, म्हणजे गोरी माणसं, ब्रिटिश माणसं, कुठल्या जातीचे, पण ज्या पद्धतीने माझ्यातला विश्वनाथला नव्हे, विश्वजन्मी विश्वनाथ म्हटलं तरी पण त्यातलं जे ज्ञानाचं स्वरूप आहे जे आम्हाला थोडं समजलं, त्याचं त्याने अभिवादन करून स्वागत केलं. सर आज के दौर में महात्मा गांधी के विचार कितने प्रासंगिक हैं? मैं सर ये जानना चाहता हूँ कि आज के दौर में महात्मा गांधी या महात्मा बुद्ध जी के विचार कितने प्रासंगिक हैं पूरी दुनिया में या भारत में? सत्य एक ही होता है भाई, आज और कल उसको नहीं मालूम होता है. द गीता और एनी रिलीजियस टेक्स्ट when it makes a statement, the rule doesn't change, the natural rule. The rule of law of any nation must run close to the rule of life of the people, and rule of the life of the people which make it ourselves must run close to the rule of Mother Nature. हे गांधींचं मुख्य तत्व आहे आणि ते त्याला कालाची मर्यादा नाही. गांधींनी म्हणजे सत्य आणि अहिंसा हे दोन शब्द जगाला आज नाही हजारो वर्ष इथून पुढेही हेच मानावे लागतील, दुसरा मार्ग नाही. अहंकाराची गोटी न लोक अज्ञानापाठी म्हणतात. अहंकार आणि गर्व झाला की त्याचा विध्वंस आहे. हा नियम आहे, हे नियम आहे भाई ऐसा. इट्स अ रूल ऑफ द लॉ ऑफ द नेचर. आणि नेचरचा लॉ असतो तो इट्स नॉट इंडिव्हिज्युअली ॲप्लिकेबल, इट इज ॲप्लिकेबल फॉर द एंटायर सोसायटी. सर एक प्रश्न असा होता की आता जी नवीन पिढी आहे, आता नवीन टेक्नॉलॉजी आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे आणि अध्यात्माकडे वळण्याचं प्रमाण खूप कमी झालं. तुम्हाला काय सांगा? माझं असं मत आहे की सगळी पिढी अध्यात्माच्या दिशेने वळेल, त्यांना ते वाचतील, समजतील. आणि आय हॅव अ फुल कॉन्फिडन्स ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंग and with 40-50 years of experience, I assure you that when they have understood, when I said yesterday in New York City, let us write an article, Google God. What is Google? What is IT? What is computer? There are professors here setting up computer engineering. Was this mobile heard about 40 years back? But it proves nothing but it proves the presence of that consciousness and reality. तुमचं माझा संवाद होतोय आता, तुम्हाला थोडं डोकं मलाही डोकं म्हणून चाललंय. गीतेमध्ये हे सर्व दिलं पूर्णपणे इतकं सुंदर सांगितलं आणि हे सिद्धता आहे. लक्षात ठेवा, विवेकानंदाचं वाक्य पुन्हा दुसरं. He said, after all the innovations and discoveries of the whole world of science, what the men of science will realize what was discussed and narrated in the Bhagavad Gita or the Vedic text. जात नाही बघायची,
पण हा सिद्धांताने सायंटिफिक आहे. मी काय बोललो, माझं कशा करता थोडंसं कौतुक आहे तिथं, की मी त्यांना जेव्हा सायंटिफिकली लॉजिकली यूज एनी टेक्निक, अणु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा मगाशी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही लक्षात घ्या. नाही 400 वर्ष झाली याला, आणि हे जगाला कळलं. मी जेव्हा ज्ञानेश्वरांचं वाक्य सांगितलं त्यांना की सूर्याचं चालणं वगैरे, आता संजय म्हणाले, पण तुम्ही वाचून पहा, एकही गोष्ट ब्लाइंड फेथचा विषय येतच नाही. आणि दॅट्स माय स्टँडिंग. आता जगाने अमेरिकेत असो, इंग्लंडमध्ये असो, ऑक्सफर्डमध्ये असो, अगदी टॉपमोस्ट सायंटिस्ट, टॉपमोस्ट नोबेल लॉरेट्स या लोकांशी चर्चा करताना हीच कसोटी आहे की आम्हाला स्पिरिच्युअलिटी म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, हे सायन्स आहे की तुम्हाला शेवटी सुख पाहिजे ना, मग तुम्हाला काही बाकीचं डिसऑर्डर करून काही वाटोळ करून, म्हणजे पुण्य ते परोपकार पाप ते परपिण असा साधा शब्द आहे. पण शेवटी आपण जे करतो, तुम्ही जे असाल, नुसता 5 स्टार बेंगलोर आहे. माझ्याकडं गेल्या किती लाखो विद्यार्थी बाहेर पडले, अगदी करोडोपतीचे मुलं मुलींच्या मध्ये जेव्हा व्यथा निर्माण होते आणि ते रडताना पाहिले, हजारो कोटी आहे, आनंद नाही, घरामध्ये समाधान नाही, हा खरा विषय आहे. बाप लेकाचं बोलणं नाही, डिसरिस्पेक्ट या विषयाचा आणि शास्त्राचा संबंध जोडला गेला. आणि जेव्हा मी आत्मा आणि मन, आत्मा आहे का नाही, आहे का त्याचा विचार करा. स्पिरिट आहे का, मग एंटायर युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन ऑफ युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. काय सुंदर शब्द आहे. कॉन्शियसनेस इज अल्टिमेट. आम्ही वी हॅव स्टार्टेड, म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन शेवटी जाताना मरताना सांगतोय, शॉर्डिंजर पेड्रोने सांगितलंय, आम्हाला सांगतो तो, oh, all the vice chancellors, the university, the heads, professors, now the time has come, he said, that you should start the schools of consciousness and reality. And we have started MIT School of Consciousness and Reality. हे जगाचं चॅलेंज आहे. आणि कुणाचं, आम्हाला चॅलेंज आहे. आम्ही जे शिक्षक आहोत ना, सगळे शिक्षणातले जाणकार किंवा तुमच्यासारखे पत्रकार, आणि माझी तुम्हाला विनंती अशी आहे की याच्याकडे तुम्ही कसोटी एक बघा. पण पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक और मीडिया इज 10 times superior or effective than education. हे स्टेटमेंट करतो मी तुम्हाला. तुम्ही लोकांच्या मनावर परिणाम करू शकता, लोकांना संदेश देऊ शकता, लोकांना समजावून सांगू शकता, पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःचा डायलॉग करून कन्फर्म केलं तर मजा येईल. आणि हीच कसोटी मला बोलवलं ते मी आळंदीचं इथं भजन केलं. मी आता आळंदीच्या ज्ञानेश्वराबद्दल तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे. सगळे संत, चोखाडोळापासून नामदेवापासून किंवा जीसस क्राइस्टचं काय संदेश आहे, कंपॅशन आणि पीस, सगळे जगातले जे महात्मे होऊन गेले यांचं जीवन पाहणं. आपल्या ज्या डोममध्ये एवढे सर्व जे बसवले, पण आतमध्ये संत ते फक्त सत्याची आणि निष्ठेची आणि श्रद्धेची गोष्ट करतात. पण जो म्हणतो मी मोठा गर्व होतो, त्याला डिसऑर्डर म्हणतात आमच्या जगात. त्याला एक एन्ट्रॉपी नावाचा शब्द आहे. आणि ही परीक्षा असते उभा आहे. मी नुसतं माझा ज्ञानेश्वर मोठा नाही, पण जेव्हा ज्ञानेश्वरांचं नाव मी तिथं घेतलं, तुकारामाचं नाव घेतलं, आइन्स्टाईनचं घेतलं, तेव्हा खरी कसोटी. शेकडो तिथले लोक जेव्हा नमस्कार करतात, वाकून सर मला आशीर्वाद द्या म्हणतात, म्हणजे ब्रिटिश, हे कशाचा चमत्कार आहे. मला थोडंसं कळलं त्यातलं म्हणून. त्यांना जे वाटत होतं की यांना काहीच कळत नाही, अशा प्रकारचा तो विषय. तर मला असं वाटतं याच्याबद्दल खूप चर्चा करण्यासाठी एकदा पुण्याला चला ना, सगळ्यांना घेऊन जाऊ, बसू. सर एक शेवटचा प्रश्न, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा बुद्धानिझम किंवा बाकीचे ग्रंथ आता एक वाचण्याची पिढी बंद झालेली आहे, लोक ऐकत पण नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की काल मी जेव्हा येताना माझं विमान चुकलं, आम्हाला न्यूयॉर्कहून डायरेक्ट विमान मिळालं नाही बॉम्बेला, म्हणून माझ्यामध्ये ते काही अबुधाबी, तर तिथं ते मंदिर आहे अक्षरधामचं, परवा बांधलेलं, तर ते स्वामी PhD आहेत स्वतः. तर तिथे भेट झाली. नंतर मस्जिद आहे तिथं फार मोठी, म्हणजे त्या मंदिरातही गेलो आम्ही, नंतर मस्जिदमध्ये गेलो. कारण का आमचा विश्वास असा आहे की धर्मग्रंथ हे जीवन ग्रंथ आहेत. काय म्हणलं वाक्य, धर्मग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ. धर्मग्रंथ माणसाला कसं जगावं आणि कसं जगू नये पुढचा भाग महत्वाचा आहे, हे शिकवलं. आणि दुसऱ्याला आनंदाने जगू द्यायचं शिकवतं. 3च वाक्य. पण या एवढ्या शब्दावर चर्चा झाल्यावर आमची 2 तास चर्चा झाली. खूप आनंद झाला, काही संदेश झाले, देणं घेणं झालं.
पण मुळामध्ये याच्यातला सर्वात मोठा वर्ल्ड एज वन फॅमिली असा शेवटचा शब्द मला जे पदवी दिली त्यांनी किंवा मला कशा करता की फॉर द फर्स्ट टाइम दे हॅव सीन अ प्रोफेसर अन इंजिनियर अँड ऑल्सो मॅन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी हू स्पीक्स दी मोस्ट सायंटिफिक अँड लॉजिकल लँग्वेज. त्याच्यातून आणि हा डायलॉग आणि भारताच्या वतीने आपल्या सर्वांच्या तुमच्या वतीनं समजा तुमचा एक भाऊ आम्ही गेलो आता आपण 83 वर्षाचं वय झालं आता खरं फिरायचे दिवसात काय काय पण जी काही कसोटी झाली तर तो एक आंतरिक समाधानाचा की जन्मभर जे आम्ही काही शिकलो बोललो वागलो त्याचं सार म्हणजे ज्ञानेश्वर आहे. त्याचं सार म्हणजे बाकीचं संत महात्मे आणि ज्ञानेश्वर आपलं गांधी आणि बुद्धाबद्दल बोलाल तर त्याला तोड नाही आणि ते सायंटिफिक लक्षात ठेवा की तुम्ही गांधींचा शब्द बुद्धाचा शब्द किंवा ज्ञानेश्वरांचा शब्द याच्यामध्ये भेद येत नाही आणि धर्मामध्ये तर भेद करायचं कारणच नाही पण आता अज्ञान असतं हे तो अज्ञानाचे मूळ असं म्हटलं मग मी जर मला कळत नसेल तुम्हाला कळत नसेल राहिला नाही पण अभ्यास करणार समजून घेणार. आता तुमची समज माझ्या समजेत थोडा फरक असू शकतो कारण तुम्हाला याच्यात माहिती जास्त असेल तर मला असं वाटतं तुम्ही काहीतरी या आता हे निमित्त झालं जातात आपण भेटलो तुम्ही आलात मी धन्यवाद देतो. पण आणखीन काही प्रश्न स्पेसिफिक मला एक विचार आता For the international audience, I'll speak in English. When you went to Chicago and you spoke over there in that hall, in the same hall where Swami Vivekananda, how was your experience and how did it inspire you and what did you get converted? इंग्लिश मध्ये आता इंग्लिश मध्ये पाहिजे. My dear friend, it has been a very divine experience that I can tell you. Divinity is the only word which can describe. I could feel those vibrations of the words of wisdom which were spoken by Vivekananda. I know his whole life story, how he went to Chicago that time. While let me tell you, when my flight went to Chicago, I was again thinking that now I shall be landing at that place. And what must have been the condition that time. And the same feeling when I went to that place where from Vivekananda had spoken. I for one being so passionate, deeply emotional. And then I had touched that place with my forehead. And thereafter I was imagining, but let me tell you, I had to Google God. I am thinking, yesterday I have to discuss with my people, if Google can catch hold of the image and retain it for hundreds of years, whether I can hear the words of Dhaneshwara even today. This is the new research. This is going to come 100%. If there are any electronics people, they can understand this. So what you said is that was the most divine experience and most satisfying, and I felt so much touched with those words of wisdom again that I could go there and bow down and touch that soil. Thank you. आपको सम्मान मिला उसके अरे लिए चाह कर जा मला आपको सम्मान मिला उसके लिए सम्मान मिला वो निमित्त है भाई वो बहुत बहुत धन्यवाद. आप दुनिया के कई देशों में घूम के आए और शिक्षा के क्षेत्र में और धार्मिक के क्षेत्र में काफी काम कर रहे हैं उसके लिए आपको बहुत बहुत धन्यवाद. दुनिया के जो विकसित और शिक्षित देश हैं इस समय विश्व को तीसरे विश्व युद्ध में ढकेलना चाहते हैं, इस बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है? क्या दुनिया के जो विकसित देश हैं इस समय तीसरे विश्व युद्ध की तैयारी कर रहे हैं, उसके बारे में आपकी क्या प्रतिक्रिया है? The civil society is very keen to really work peacefully and quietly. Very selfish, egoistic, the power crazy people are trying to disturb the whole situation. The society doesn't want this, let me tell you honestly. Every family, every country has some people like this, but that's not the real scenario. Any country from east to west has the same mission and a passion and the fire in their belly that this can be, whether it can be avoided. And what way we can avoid. What way we can sit together and take the discussion, whatever it is, or take a cup of tea at least at the end of the day. That's not a scenario. It's only few people from the politics, the horrifying hunger of the thirst
and the selfish motive possibly is causing the worry. सर, आता आपण अमेरिकेतल्या विद्यापीठाने आपल्याला डिलीट प्रदान केली, आपला गौरव केला. त्याचप्रमाणे आपण जे विश्वशांतीसाठी जे कार्य करत आहात त्याचं समर्थनही केलं. पण तीच अमेरिका जगातलं सगळ्यात मोठे शस्त्रास्त्राचं उत्पादन करते आणि अख्ख्या जगाला त्यांनी बाजारपेठ बनवली आहे आपल्या शस्त्रास्त्रांची, आणि तिथेच आपला हा गौरव केला जातो. हा विरोधाभास नाही वाटत का की त्यांची खरंच त्यांना विश्वशांती करायची गरज आहे का काही त्याचं दुटप्पी धोरण आहे? तुम्ही आता बोलला अमेरिका कधी काळी माझा सत्कार करेल म्हणून मी जीवनभर कार्य केलं नाही. पहिलं माझ्या मुळामध्ये मला आता तो विषय सांगण्यासारखा नाही की वेअर फ्रॉम द मेसेज कम्स, वाय आय डू दिस. I would have built a 5-star hotel in Bangalore and done something else. But basically that has not been the mission. हा पुन्हा ते राजकारणाकडे तुम्ही द्यायचा प्रयत्न आम्हाला करू नका. आम्ही आमचं माझं मी एक सांगतो तुम्हाला, एक वाक्य सांगतो तुम्हाला. आय एम डुईंग माय ड्युटी. मला जो भास होतो, मला जे आवडतं, मी गेल्या 40-50 वर्षामध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये आता बसलो इथं तुमच्या शेजारी, परंतु मला त्याची इच्छा त्याचा हौस नाही, मोठा विषय नाही. जीवनाचा अर्थ थोडा कळला आणि मी आलो कुठून, काय ड्युटी माझी, कुठे जायचं याची थोडीशी जाणीव आहे. तेव्हा याचं मिनिंग जे आहे, जीवनाचा अर्थ थोडा कळल्यामुळं आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. राजकपूरचे राजभाग माझ्याकडे आले तर तुम्हाला मित्र हो, तुम्ही गैरसमज करू नका. मी माझं कौतुक सांगत नाही पण सत्य सांगतो. मी गेली 40 वर्षे सिनेमा थिएटर पाहिलं नाही. 40 वर्ष झाली आणि माझ्याकडे राजकपूरचे राजभाग काय आहे हो? तर माझं असं सांगणं आहे तुम्हाला, याला नियती म्हणतात, द डिव्हाइन मेसेज. तिथं डोम उभं राहायचा होता, तिथं विद्यापीठ उभं राहायचं होतं, पण तो डोम जगातला मोठा आहे मला आता कळलं, मला आधी माहीत नव्हतं. पण दॅट युनिक वर्क वॉज टू बी डन बाय समबडी अँड दॅट इज मायसेल्फ लाईक अ इन्स्ट्रुमेंट. आता याचं उत्तर सांगा तुम्ही. आणि माझा असा दररोज असा विश्वास बसतो, प्रत्येक दिवशी मी संजय उपाध्याय, आमचे मिश्रा शर्मा बसले सगळेजण, पण एव्हरी डे हा मेसेज मिळत राहतो. तुम्ही उत्तर सांगा की ज्या माणसाला सिनेमाचं एक माहिती नाही, त्याच्याकडे राज कपूरने आणि पैसे घेतले, 4-5 कोटी रुपये घेतले, त्याची 200-300 कोटी किंमत आहे, आणि फक्त 2-4 कोटी रुपये घेतले, दिली जमीन. त्याची मिसेस काय नाव, कृष्णा कपूरने सांगितलं की हे कोण, त्यांनी पाहिलेलं नाही मला. सी हॅड नेव्हर सीन मी बिफोर. कपूर घराण्याचा माझा काही संबंध नाही, पण ते काय निमित्त झालं, कोण मनुष्य भेटला, काय सांगितलं. कृष्णा कपूरने सांगितलं, रणजीत, त्याला डबू म्हणतात त्यांच्या घराच्या भाषेत, ये जमीन देणी आहे तो इनको देना. आणि राज कपूरचं विल आहे, मरण्याच्या आधी विल करून ठेवलं त्याने की या जमिनीतलं एकही इंच जमीन हॉटेलवाला, कमर्शियल दारूची दुकानं काढण्याकरता विकायचं नाही कमर्शियली. हे फक्त एज्युकेशन आणि एज्युकेशन करणाऱ्याला द्या. आणि कृष्णा कपूरने सांगितले, डब्बू ये सावे वो माऊली का भक्त आहे ना, उसको देना. हे सत्य घटना घडली. आणि ते आलं, तो समजा राज कपूरची राजबाग आली नसती तर माझ्या हाताने डोम बांधला जातच नव्हता. आय हॅड नो, ओनली 4 रूमचा ब्लॉक होता माझ्याकडे, काहीच नव्हतं. पण हे असं एक नियतीचे संदेश आहेत, खेळ आहे, कम्युनिकेशन आहे. आणि याच्या अनुभूती तुम्हाला सांगत बसलो तर काय वेगळ्या गप्पा मारता येतील. अगदी रोज ह्या ज्या घटना त्याच्या 3 शहरामध्ये ज्या घडल्या, ती अनुभूतीचाच विषय आहे. नियतीचं काही कारण नाही. माझं फ्लाईट चुकायचं काय कारण आहे? आय कुड हॅव गॉट सम अदर फ्लाईट डायरेक्टली फ्रॉम न्यूयॉर्क टू बॉम्बे किंवा पुणे, पण तसं नाही झालं. आय वॉज ऑलमोस्ट कंपेल्ड अगेन टू गो टू दॅट टेम्पल अँड द मॉस्क. अँड वेअर कुड आय कुड फील की काय फरक काय मला. हे पठाण बसले तिथं शेजारी आमचे मित्र. तर याच्याबद्दल बरं का जरा वेगळंच चिंतन आहे. तुमच्यातले सायंटिस्ट किंवा सायन्सचे लोक असतील ना, तर याचा गंभीरपणे विचार करून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला एज्युकेट करणं तुमचं माझं काम आहे. द रोल ऑफ द मीडिया अँड द रोल ऑफ एज्युकेशन सिस्टम आपण कन्वर्ट करूया ना. आणि तुमचं आणि माझं तर बरं झालं आहे, मला आनंद आहे.
मला कुठल्याही प्रकारची बाकीची अपेक्षा नाही, पण गर्वही नाही. मी केलं असा शब्द आयुष्यात कधी आय एम द इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहीत असावं. In that dome, the biggest dome in the whole world, conveying the message is more important. The concept is more important. मशालकर आणि डॉक्टर लोकांनी जे बोलले की इथला संदेश महत्वाचा आहे. आणि पहिल्यांदा शब्द कॉइन झाला जगामध्ये, लक्षात ठेवा. आय क्लेम इट अगेन. स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी हा शब्द पहिल्यांदा कॉइन झाला. कल्चर ऑफ पीस प्रमोशन शब्द कॉइन झाला. आणि हे जगातले मोठे सायंटिस्ट घेऊन जेव्हा बघतात, कसं जाणं, बघणं, पाहणं, समजणं आणि अनुभूती घेणं शेवटची पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला पचत नाही, कळणारच नाही. आणि हे जगातले सायंटिस्ट आता जे येतात, दर दिवशी समजा 30-40 देशातले कुठे ते लोक येतात आणि मग त्याची परीक्षा असते. तर त्याच्यामुळं याला एक वेगळा आनंदाचा समज आहे की आता हे बाकीची जी भाषा चालली आहे आणि ती परीक्षा मी नक्की जगभरचे पुढे लोक असतील. शेवटी विषय कसा आहे की समाजाचा विषय. तुकाराम महाराजांनी जे काही बोलले या बाबतीमध्ये, शांती परते नाही सुख, हेर अवघेची दुःख म्हणून शांती जरा उतरानं पहिलं तिला. फार सुंदर भाषा आहे. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. दगड एकच आहे, जमीन एकच आहे. दगड काढले त्यातले एकाची मूर्ती केली, दुसऱ्याची पायरी केली. महाराज म्हणतात अरे मूर्खा, तो दगड तोच आहे आणि एकाची पूजा करतोय तर दुसऱ्यावर पाय दिला आणि त्याचंच मंदिर बांधलं. 400 वर्ष झाली. एव्हरी सेंटेन्स रिटन बाय दीज ग्रेट सायन्स अँड सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड, दे आर नथिंग बट सेम कॉमन मेसेज देतात. आणि हे कळल्यामुळं खरं म्हणजे माझं जीवनभरचं काही कार्य थोडंसं करत राहिलो. पण आता जगाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म इन द होल वर्ल्ड, ऑल द ग्रेट नोबेल लॉरेट्स इंग्लंडमधले असतील, अमेरिकेतले असतील, कोणी असतील, पण त्यांच्याबरोबर ही चर्चा करणार आता भीती वाटत नाही, खंबीरपणे. आणि त्याला लोक काय सर काय येण्यासारखे तुम्ही काय सांगता, त्याला सायंटिफिक प्रूफ आहे का, म्हणजे जणू काही याला सायन्स कळलं, आम्हाला काही कळलंच नाही, असं होत नाही.